अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील गट नंबर 131 आणि गावठाण जमिनीचा वाद सध्या कोर्टात सुरू असून या जमिनीची मोजणी झाली असून पोलीस प्रोटेक्शनमध्ये या जमिनीच्या हद्दखुणा करून देण्याचे आदेश कोर्टाने दिल्याची माहिती उपसरपंच यांनी दिली। मात्र या ठिकाणी बेकायदेशीर या जमिनीतील गेल्या 30 वर्षापासून असलेली झाडे वृक्षतोड करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप देवळा येथील उपसरपंच दत्ताजी साळुंखे यांनी केलेला आहे। येत्या 14 मेपर्यंत न्याय न मिळाल्यास 15 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा देवळा गावचे उपसरपंच यांनी इशारा दिला आहे। दत्ता साळुंखे, मी देवळा गावचा उपसरपंच आहे। एक गावठाण हद्दीतील 138 गट नंबर आणि 131 गट नंबर हे कोर्टामध्ये भांडण चालू आहे। बऱ्याच कमीत कमी 30 ते 25 वर्षानं कमीत कमी, आणि झाडं ही त्या 101 गावठाण हद्दीतील जमीन पडक असल्यामुळं त्याचा वाद चालू आहे कोर्टामध्ये। मोठमोठे झाडंही आलेले होते। कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून किंवा शेतकऱ्यांना मिलीभगत करून झाडं काल दिनांक 6 रोजी JCB लावून ट्रॅक्टर लावून झाडं मोठमोठे तोडलेले आहेत। कोर्टाचा आदेश फक्त हद्दीखुणा कायम करणं ह्यासाठी दिलेला होता, पण पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांनी त्या आदेशाचा गैरफायदा करून ते जमीन शेतकऱ्याला कशी ताबीज करून देण्यात येते हे प्रयत्न केला, आणि बऱ्याच दिवसांनी ते जमीन पडक होती, ते जमीन शेतकऱ्याला वाहिती करून दिली। ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा मोठेपणे हात आहे। सांगतोय की झाडे लावा झाडे जगवा। त्याच्यानंतर पुन्हा PI साहेबाला कुठला असा आदेश आला किंवा त्यांनी हे सगळे झाडं तोडून टाकली तर, आणि ह्यांचा दबाव पोलिसांनी आमच्यावर दबाव टाकून हे पूर्णपणे झाडं काढले, गावठाण हद्दीत दिले। मी DYSP साहेबाला निवेदन दिलेलं आहे, येईल त्या 15 तारखेपर्यंत, आणि जर काही ह्याच्यावर कारवाई नाही केली तर मी येईल त्या 15 तारखेला आत्मदहन आमच्या गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन करणार आहे।